समर्थ महाराज मित्रांनो, आपलं हे जे श्री विद्यापीठम मराठी चॅनल आहे त्याच्यावरती एक महत्त्वपूर्ण लेक्चर तुमच्यासमोर प्रस्तुत करत आहे. तर 15 जुलैपासून 23 जुलै 2026पर्यंत हा जो 8-9 दिवसांचा काळ आहे, या आषाढ मास गुप्त नवरात्री याला म्हणतात. आणि ह्या आषाढ मास गुप्त नवरात्री याच्यामध्ये श्रीविद्या साधनेमध्ये जी वराही देवी आहे, महावराही, जिला दंडनाथा म्हणतात, कोलमुखी म्हणतात, शुकरनाथा म्हणतात, सरसेनापती आहे, ती श्रीयंत्राची, ललिता त्रिपुर सुंदरीची ती महत्त्वपूर्ण शक्ती आहे, सेनापती आहे. तिच्या अंतर्गत सगळं सैन्य येतं, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जे काय असेल ते सगळं तिच्या अंतर्गत येतं. तर अशा महावराही देवीची ही नवरात्री आहे. वर्षातून ज्या नवरात्री येतात त्याच्यापैकी 2 गुप्त नवरात्री असतात. लोक या गुप्त नवरात्री वेळी काय करतात की जे आश्विन नवरात्रीमध्ये ज्या देवी देवता नवदुर्गा आहेत, कुष्मांडा, चंद्रघंटा, महागौरी, चामुंडा वगैरे ह्या देवी आहेत, यांचंच काहीतरी करत बसतात. मुळात ह्या जो काळ गुप्त नवरात्रीचा आहे त्याचा इतर नवदुर्गांशी काहीही संबंध नाही. पौष महिन्यामध्ये जी गुप्त नवरात्री येते त्या पौष महिन्यातल्या माघ महिन्यामध्ये जी नवरात्री येते तर ती माघी गुप्त नवरात्रीला आपल्याकडे राजमातंगी नवरात्री असं म्हणतात, जी ललिता त्रिपुर सुंदरीची राईट हँड आहे, महत्त्वपूर्ण देवी आहे आणि तिला प्रधानमंत्री म्हणतात श्रीयंत्राची. आणि राजमातंगीची नवरात्री माघ मासमध्ये झाली की त्याच्यानंतर आषाढ मासमध्ये जी गुप्त नवरात्री येते तिला वराही नवरात्री म्हणतात. ललितेच्या 2 शक्ती आहेत, एक प्रधानमंत्री आणि एक सेनापती. प्रधानमंत्री सर्व मंत्री आणि अंतर्गत सगळं राजकारण, पॉलिटिक्स, देवी देवतांचं बघणे, आणि जी वराही आहे ही सेनापती आहे. ती सैन्य सदैव तयार ठेवणे, सैन्याला जे काय लागतं न लागतं, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, कोण कुठल्या स्टेजला कसं काय पुढे हे करायचं आहे, कोणाला दंड करायचा आहे, न्याय कसा करायचा आहे, हे सगळं बघायचं काम जे आहे हे वराहीकडे आहे. तर ह्या 2 महत्त्वपूर्ण शक्ती असतात. आता ही 15 जुलैपासून 23 जुलैपर्यंत 2026 हा जो 9 दिवसांचा पिरियड आहे याला वराही नवरात्री म्हणतात. कालीकुल श्रीविद्या एक प्रकार असतो आणि श्रीकुल श्रीविद्या एक प्रकार असतो. ललिता त्रिपुर सुंदरीच्या साधनेला श्रीकुलची श्रीविद्या म्हणतात आणि कालीकुलच्या श्रीविद्या महाकालीची जी साधना आहे त्याला कालीकुल श्रीविद्या म्हणतात. वास्तविक कालीकुलची श्रीविद्येचं खूप जास्त नॉलेज कुठे उपलब्ध नाही आहे, पण आमचा कालीकुल श्रीविद्या इसेन्शियल कोर्स आहे तो तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये अत्यंत सूक्ष्म ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता आम्ही श्री विद्यापीठमद्वारा या नवरात्रीमध्ये वराही देवीचे जे उपअंगदेवी आहेत वराही यांचंसुद्धा ज्ञान देतो. छिन्नमस्ता जे आहे त्यांचं पण ज्ञान देतो. छिन्नमस्ता म्हणजे कसं की जसं वराहीची नवरात्री असते श्रीविद्येमध्ये तशीच त्या 9 दिवसामध्ये महाकालीची अंगदेवी आहे छिन्नमस्तिका. तर छिन्नमस्तिका नवरात्रीसुद्धा याच काळामध्ये येत असते. तर यांचे आर्टिकल आम्ही पब्लिश करतो, ते तुम्ही वाचा. या आर्टिकलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या देवी देवतांचं ज्ञान मिळेल. तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येऊ शकता आणि व्हॉट्सअप ग्रुपद्वारे तुम्हाला माहिती मिळू शकेल. व्हॉट्सअप ग्रुपची जर तुम्हाला काही माहिती नाही मिळाली तर मला मोबाईलवरती संपर्क करा, मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी लिंक पाठवतो. आणि जरी तुम्हाला नवीन काही साधना करायची असेल या कालावधीमध्ये तरी आमची वेबसाईट व्हिजिट करा किंवा मला विचारा, मी तुम्हाला सांगू शकेन. आता वराही नवरात्री जी आहे या वराही नवरात्रीमध्ये आम्ही वराहीची जी उपदेवी आहे, लघुवराही, धूम्रवराही, वार्ताली वराही, अस्त्रवराही, स्वप्नवराही, किरात वराही, निग्रह वराही, अश्वारूढ वराही, तिरस्करणी वराही, या ज्या नववराही आहेत या नववराहींची ओळख आम्ही तुम्हाला करून देतो. तिरस्करणी वराही कधी ऐकली नाही तुम्ही, अश्वारूढ वराही तुम्ही कधी ऐकली नसते, अस्त्रवराही काय आहे, वार्ताली वराही काय आहे, किरात वराही म्हणजे काय, हे सगळं जे ज्ञान आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो. त्यानंतर छिन्नमस्ता नवरात्री जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही हे ज्ञान देतो. छिन्नमस्तेचे जे अंगदेवी आहे त्याच्यामध्ये क्रोधिनी छिन्नमस्ता, डाकिनी छिन्नमस्ता, वज्रयोगिनी छिन्नमस्ता, वज्रवराही छिन्नमस्ता, वरवर्णिनी, वज्रादेवी, महासुखसिद्धी, गुप्तदुर्गा, त्रिकाया वज्रयोगिनी, या सगळ्या ज्या देव्या आहेत यांची सर्वांची माहिती आम्ही तुम्हाला देतो. आता हे सगळं जे आहे हे तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे, फेसबुकच्या पेजद्वारे, टेलिग्रामची लिंक हे सगळ्याद्वारे मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्हाला सखोल माहिती, काही साधना सुरू करायची असेल तर माझ्याशी संपर्क करा तुम्ही. मी तुम्हाला काय साधना करायची आहे, आमची वेबसाईट आहे श्रीविद्यापीठम.com, ते तुम्हाला कळेल. धन्यवाद मित्रांनो. आमचं यूट्यूब चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमचे जे सबस्क्रायबर आहेत ते वाढून देत. तुम्ही जोपर्यंत दुसऱ्या ग्रुपमध्ये तुमच्या मित्रपरिवाराला हे शेअर करणार नाही तोपर्यंत आमचे सबस्क्रायबर वाढणार नाहीत. धन्यवाद मित्रांनो.